समाजवादी पार्टी महिला सभा महाराष्ट्र उपाध्यक्ष वर्षा तातरकर यांनी जामोद ग्रामपंचायत कार्यालयातील चालू कामाबाबत गंभीर तक्रार केली आहे। त्यांच्या तक्रारीनुसार गेल्या 5 वर्षात गाव पातळीवर केलेली सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून ठेकेदारांनी खोट्या कामामुळे नागरिकांना फसवले आहे। त्यांनी विशेषतः 2024 मध्ये वार्ड क्रमांक 6 मध्ये चालू असलेल्या शोष खड्ड्याच्या कामाची तक्रार केली आहे। या कामाच्या अपेक्षेच्या पलीकडे पैसे खर्च झाले असून कामाच्या स्थळाच्या मालकीचा पुरावा ग्रामपंचायत कार्यालयाने सादर केलेलाच नाही। तसेच या कामाच्या ठिकाणावर सोनाळा ते जळगाव रोडच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या कामाला विरोध आहे। वर्षा तातरकर यांनी मागणी केली आहे की गेल्या 5 वर्षातील सर्व कामांची चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी। त्याचप्रमाणे चालू असलेल्या कामाची सुद्धा चौकशी करून समाधानकारक उत्तर देण्यात यावे, अन्यथा आगामी 15 दिवसात समाजवादी पार्टीच्या महिला शाखेतर्फे उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। जळगाव उन्नतीकरता शमीम बापू देशमुख, जळगाव जामोद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज रोजी आमची जे महिला वर्षा गिरधर तातरकर यांनी जे निवेदन दिलेली आहे ते निवेदनमध्ये विषय जामोदचा असा आहे की जे निष्कर्ष दर्जाचे जे कामं झालेले आहे जामोदमध्ये त्याची चौकशी करून तत्काल अहवाल द्या आणि जे इंजिनियर आहे किंवा काम करणारे ठेकेदार आहे याच्यावर कारवाई करायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, जे आमचे ऋषी फराडमध्ये जे पाईपलाईन झालेली आहे ते पाईपलाईन मध्ये जे शिवप्लेटे गेलेले आहेत 7 लाख रुपयाची निधी आहे ते शिवप्लेटे 82ची जागामध्ये झाली आणि आता 82ची रोड रुंदीकरण होणार आहे, काम सुरू झालेलं आहे। मग तेवढे ग्रामपंचायतची कुठे जायचं आहे? मग याच्या इच्छा ग्रामसेवक आणि इंजिनियर साहेब सरपंच सगळ्याचं काम होत असतं। आमच्या एक गरीब माणूस जर गेला आणि त्यांना मागितलं आमच्या लेकराले शाळेची फीसाठी ते हे पाहिजे नमुना 8 दाखला देते सर, तत्व पैसे भरतात तत्व टॅक्स। ठीक आहे, आम्ही टॅक्स भरायला तयार आहे, तुम्ही काम तर करा नीट। मग 2 मुद्दे माझे नेमके मेन असतात। एक मुलीसाठी उभा राहिले, एक वर्गाची निवारण ते मोकळ्या करा आणि दुसरा मोठा मुद्दा असा आहे त्याच्यात